देवदत्त सर्व भ्रांतीचे पडाळ हित होणार नाही. देव बोललालेत बर. धर्मराज पाटील हे बोल देवाचं होय. काय नावामध्ये ताकद आहे होय तुमच्या? सत्याचाच तुमच्याकडे पाय आहे. धर्म धर्म कसं करावं? इळबर माया बोलत बसल्यात. श्लोक सांगायला बरं. इळबर काय बोलल्यात? हिनं म्हणते नातीचं लग्न आहे, तिने म्हणते बुंदी केले, तिने म्हणते पतोळ्यात चांगले, तिने म्हणते हिनं केलंय, सगळं झालं पाहिजे, मारामारी बी झाली म्हणली. दिवसभर बोललेत. तिकडून लोक आलाय, काय बोललाल त्या माय म्हणलेत, आमचा आम्ही बोललाल त्या म्हणलाय. मुलगा हुशार होता. माय एवढं बोलायच्या वाटचं उग लई नाही. उग दत्त दत्त जर म्हणल्या असल्या तर किती चांगलं होतं तर म्हणाल. याचं स्मरण होईल. कळालंय की? दत्त 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 म्हणत पीठ चुराव माय. दत्त दत्त म्हणत पीठ चुराव. दत्त दत्त म्हणत गोळा टाकावून चुराव. चुरताना आनंद 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 म्हणाव. थापीना दत्त 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 म्हणाव. अवधूत म्हणून टाकाव. दिगंबर म्हणून उलताव. आणि पळीनं दत्त 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 म्हणाव. आणि कार्ट्याला खायला दिलाव. नक्की मरता मरता त्यानं पाणी टाकते. आपलं कसं होल आलंय? रोटी चुरताना बाप तसा आणि तू असा चुराय सुरू केली. दोघ बी गाडीत का जायना. हेडे बरवा लाव, खा मरा, सोया गेली, माहेरावर आणून घाटलाव. सगळं हाय ते सगळं तुम्हाला घाटला. म्हणत रोट्या झाली, लेकराला खाया दिली. खाण्याच उडाला लेकरू की शाळेला जायचं, दप्तर ढेल जात, लेकरू पारावर. कारभारी खाल्ला, शेतात गेला, सासरवाड्या गेला, सासरवाड्यानं उसने सासऱ्यापासून पैसे आणलाय. ते कशाची ताकद होय? भाकरीची ताकद होय. म्हणून आपल्या घरातच स्मरण कशाचं करावं लागतं? भगवंताचं चिंतन करीत असताना स्मरण करावं. रात्रंदिवस स्मरण करीत राहावं. स्मरण केल्याच्या नंतर देव घरला येत असतो. साधी भक्ती आहे हो, साधी भक्ती आहे. देवाला काहीच गरज नाही. देवाला एकच गरज आहे, फक्त माझा व्हावा. देव माझा व्हावा आणि मी देवाचा व्हावा. आणि दोघाला धावा. एक आनंद 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 म्हणत देह ठेवावं. आणि तुम्हाला एक सांगतो, एवढा जे खटाटोप चाललाय की नाही, खटाटोप एवढा चाललाय की नाही, फक्त आपल्या शेवटच्या क्षणाला आंबील 8 दिवस, आंबील 8 दिवस, 2च दिवस दूध नाही, लई एकच दिवस दूध राहते. दूध इकडी इकडी चाललं तवा फक्त देवाचे फोटो राहावा. दत्त 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 म्हणा. ह्याच्याचा जी तळमळ होय हो, एवढ्या पुरतच होय भो, एवढ्या पुरतच तयारी होय. तवा जर दत्त म्हणला, मी शिराढोणला पोतीला गेलो होतो म्हणून जरी आठवण आली, ते स्मरण होय, ध्यानात ठेवा. ते स्मरण झालं, दत्त महाराज येऊन उभा टाकतात. चंडांजी विचंड मोहरे उभा टाकलात. यमाला गच लाता घालतात. चालते व्हा, एवढी ताकद आहे. समर्थ रामेश्वरबन महाराज, समर्थ प्रसादबन महाराजाचे शब्द आहेत. दैवी दैवताची पाजळती डोम, मनोनिया बोम. घंट्याला देव आहे, घंट्याला देव आहे, दिवसाला देव आहे. आचरण नाही, भाव नाही, निश्चय नाही. आपला राजा कोणता होता? धर्मरक्षक राजा होता, राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. डोळ्यातला प्राण राजापर्यंत, डोळ्याचा प्राण राजेपर्यंत माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी अजिबात वाचलं नाही, आवाज निघू दिला नाही. एकच होतं, हिंदू धर्म सत्य है, भारत माता की जय. तसं शेवटच्या क्षणापर्यंत दत्त 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 म्हणती जे वाचे, ते नर जाणावे दैवाचे. दैवाचा असेल, दत्त दत्त नामाचा गजर करावं, त्यांचं रहस्य घ्यावं. म्हणून असं चिंतन हृदयामध्ये करावं आणि ध्यास त्याचा राहावा, स्मरण त्याचं राहावं. मी स्मरण बोलतोय, स्मरण भगवंताचं राहावं रात्रंदिवस. स्मरण म्हणजे आठवण, आठवण व्हावी. आठवण झाल्याच्या नंतर विचार कसा करावा ऐका. देवी दैवताचे स्मरण, माया सहित जाणा. दत्त दत्त देने तुटे बंधन, परस्वरूपी लीन होया. स्मरण कोणाचं करावं? 81 कोटी 1.25 लक्ष वरिदा दैवता, त्याच्यामध्ये कोणी देचे ना मोक्षाचा दाता. दत्त 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 म्हणत राव. कधीच कोण्या देवाची निंदा करायची नाही, कोण्या देवाचा द्वेष करायचा नाही, कोणाचं नाव घ्यायचं नाही. आपलं फक्त चिंतन हृदयामध्ये करावं, त्याचं ध्यास राहावा, स्मरण राहावं. फक्त आनंद आनंद आनंद
दत्त दिगंबर अविनाश आनंद नामधरा कंठी हृदय संपुष्टी साठवावे मरणाच्या आधी मरुणी राहावे तरीच पावावे मोक्षपद असा तो अविनाश आनंद आहे धावत आलेला आहे. तुम्हाला तर सांगतो कलियुगामध्ये नाम फार सार आहे, साराचे सार आहे, आनंद दातार आहे, जीवाचे माहेर तो आनंद आहे. म्हणून स्मरण भगवंताचं राहावं, दुसरं स्मरण राहू नये. सुख फायजत असेल तर स्मरण त्याच, कोणी निंद कोणी वंदो, विरोध झाल तर चालेल. बसवण्णाला कर्नाटक विरोध झालं, आईबाप झाले, बाहेर घातले, हिरीट घातले, जाळात घातले, तोडायला गेले, तुटना गेलं, तो विजय झाला. राजा शरण आला. एवढी ताकद नामाची होत. तो निश्चयाचा होता. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. म्हणजे स्मरण, स्मरण म्हणजे आठवण, स्मरण आहे म्हणूनच एवढं भव्य मंदिर झालं. आणि माझी आता जवळजवळ सेवा झालेली आहे. आता तुमचे आनंद गंगाचे तुमच्या सर्वांचे सर्व यदुबन महंत महाराज कोलंबीकर दत्त संस्थान सरेगाव आता महाराजाची सेवा होईल. माझी जेवढी जी सेवा झाली याच्यातून काही शब्द कमी पडले असतील, पूर्ण शब्दाचा अर्थ करणं त्या मुखानं शक्य नाही. जेवढी झाली तेवढी सेवा मी तुमच्या चरणी समर्पित करतो. ही सेवा झाल्याच्या नंतर माझी झाली. आता महाराजाची सेवा ऐकावी. कंप्लेट 12ला आरतीसहित होऊन जाईल आणि लगेच एवढं झालं की टेम्पो भरा डायरेक्ट बोरगावकडे येऊ द्या. सद्गुरु दत्तात्रेय महाराज की, आत्रेय अनुसया माता की, संत समर्थ बाळगीर महाराज की जय, रामेश्वर बन महंत महाराज की जय, गंभीर बन महंत महाराज की जय, शांताज की, संत समर्थ बाळगीर महाराज की, धर्मवीर छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, गुरुदेव दत्त.